धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई त्यांना अत्यंत कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधको आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज बलिप्रतिपदा म्हणजे आपल्या सद्गुरूंचा वाढदिवस तिथीप्रमाणे काल 21 ला होतं तोही वाढदिवस इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे आज तिथीप्रमाणे बलिप्रतिपदा आज सद्गुरूंचा वाढदिवस त्याबद्दल तुम्हा सर्वांना अधिक शुभेच्छा। कारण सद्गुरूंचा वाढदिवस म्हणजे आपलाच वाढदिवस असतो ना असो आणि त्याच निमित्ताने आपण दिवाळी पहाट म्हणून हा प्रथमच कार्यक्रम घेतलेला आहे। आपण हा दीपावली पहाट म्हटलं तरी आता आपण 7 वाजता बोलतोय पहाट नाही येते पण हा जो दिवस आहे किंवा आपण गेल्या वेळेला आपण दसराही साजरा केला हाही दिवस केला की ह्याच वेळेला तर आपण एकत्र यायला पाहिजे त्यावेळेला आपण घरी बसतो आणि मग इतर वेळेला एकत्र येतो असा जो प्रकार होतो त्याच्यापेक्षा ज्या वेळेला आपल्याला उत्साह असतो म्हणजे आता नेहमीच भेटल्यावर उत्साहच असतो सण म्हटलं की आपल्याला अधिक उत्साह असतो अधिक आनंद असतो पण त्या आनंदामध्ये देवाच्या स्मरणात आपण हे सगळं केलं पाहिजे हे स्मरण देण्यासाठी आपण इथे एकत्र येतो। इथे एकत्र आलो म्हणजे काय सतत आपल्याला हे स्मरण तिथे असलं पाहिजे आणि हे स्मरण तिथे असलं की त्या स्मरणातून जीवन कसं जगायचं हे आपल्या लक्षात येईल कळलं ना आणि त्यामुळे त्या स्मरणातून जीवन कसं जगायचं हे लक्षात येण्यासाठीच आपण हा सगळा प्रपंच करतो। एका बाजूने प्रपंच आहे आणि दुसऱ्या बाजूने परमार्थ आहे म्हणून सतत आनंदात राहायचं आपल्याला म्हणजे आज दिवाळीचं निमित्त पण सतत आनंदात राहणं आणि आनंदातून जीवन जगणं हे आपल्याला समजून घ्यायचंय। म्हणून सतत पहिलं स्मरण देवाचं
आता देवाचं म्हणजे परत कोणाचं? दिव्य चैतन्य स्वरूप. हे परत लक्षात ठेवा. अनंत चैतन्य स्वरूप जे मूळ स्वरूप आहेत तो एकच परमेश्वर. मग बाकीचे देव कोण? त्यांना नमस्कार करत तिथेच पोचतो असं म्हणायचं. कळलं ना? की निरनिळ्या मूर्तींची पूजा आपण करतो. आता परत काल लक्ष्मी पूजन केलं असेल लोकांनी. परत प्रत्येक ठिकाणी पूजा अर्चा आपली असतेच. पण त्या पूजा अर्चाच्या मागे हे स्मरण असायला हवं की हे सगळं त्या अनंत चैतन्य स्वरूपाच्या रूपाला जरी नमस्कार केला तरी सर्वांना त्या चैतन्य स्वरूपापर्यंत आपलं स्मरण पोहोचलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवायचा की आपण अनंत चैतन्य स्वरूपात आहोत. अनंत चैतन्य स्वरूप आपल्यामध्ये शरीर रूपाने पण आहे, जाणीव रूपाने पण आहे. हे स्मरण अखंड पाहिजे. सतत सर्वत्र पाहिलं तरी सर्व हे चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. सोप्या भाषेत जरी आपल्याला सतत लक्षात ठेवलं तर आपल्याला स्मरणात राहण्याचा अभ्यास लवकर समजतो. की आधी समजून घेता आलं पाहिजे की चैतन्य स्वरूप आहे, प्रत्येक रूपामध्ये आहे. ते प्रत्येक रूपामध्ये जसं चैतन्य स्वरूप आहे तसं मी म्हणतो तिथेही चैतन्य स्वरूप आहे. हे स्मरण म्हणजे शुद्ध परमार्थ. ह्याच्या पलीकडे कसलाच परमार्थ शिल्लक राहत नाही. खरं सांगायचं एवढं स्मरण होण्यासाठी हा सगळा परमार्थाचा अभ्यास किंवा ग्रंथांचं वाचन वगैरे जे बरीच मंडळी करत असतात तर त्यामध्ये हा एकच बोध आला पाहिजे की जे अनंत चैतन्य स्वरूप आहे तेच देहरूपाने म्हणजे सर्व देहरूपाने विश्वरूपाने प्रकट आहे म्हणा. आणि हे जे विश्वरूपाने प्रगट आहे तेच प्रत्येक मनुष्य देहाच्या ठिकाणी प्रगट आहे. आणि तेच मी म्हणतो तिथेही प्रगट आहे आणि समोर जिथे बघतात तिथेही प्रगट आहे. हे जर स्मरण अखंड असेल तर देवाचं स्मरण वेगळं करायची गरज लागणार नाही. माळ घ्यायची गरज लागणार नाही, काउंटर घ्यायची गरज लागणार नाही. पण हे स्मरण होत नाही म्हणून काउंटर घ्यावं लागतं. म्हणून हातात माळ द्यावी लागते. बाबा माळ घे म्हणजे माळ हाताला स्पर्श झाला की स्मरण होईल. काउंटरचा हाताला स्पर्श झाला की स्मरण होईल. आता कोणतं कशा पद्धतीने स्मरण करायचं हे तुम्ही ठरवायचं. प्रत्येक मनुष्याला पाहिलं की तिथे चैतन्य स्वरूपच आहे हे स्मरण करून मनात नमस्कार करणं हा एक भाग. हे स्मरण न झालं तर माळ हातात घरून ते स्मरण ठेवणं का बाबा दिसतंय ते चैतन्य स्वरूप आहे. कळलं ना? म्हणून ह्या दोन्ही गोष्टीतून आपल्याला समजून घ्यायचं की इथे आता हे करत असताना परत आपल्याला देहाच्या अधिष्ठानावर आपली कर्तव्य धर्म करावीच लागतात. ती काही सोडता येणार नाही. सगळं चैतन्य स्वरूपामुळे एका जागी गपचूप बसला तर तो कोणी तुम्हाला जेवण आणून देणार नाही. तुमचं कर्तव्य धर्म जे तुमच्या वाट्याला आहे ते प्रामाणिकपणे करत राहणं. पण हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं ह्या स्मरणात करत राहणं. कर्तव्य सगळ्यांनीच करायची आपापली काही जी असतील ती. पण तिथे स्मरण कोणाचं? हे सगळं जीवन चाललं आहे ते चैतन्य स्वरूपाच्या द्वारे चाललेलं आहे. म्हणून चैतन्य स्वरूपाच्या द्वारे हे स्मरण होण्यासाठीच सतत नामस्मरण म्हणा किंवा स्वयंस्मरण म्हणा किंवा अनेक साधना म्हणा ह्या आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागतात की स्मरण आपल्याकडे राहत नाही. पटकन आपण दृश्यामध्ये गुंततो. दृश्यामध्ये गुंतण्याला काही खरं म्हणजे वाईट वगैरे काही नाहीये. पण दृश्यामध्ये चैतन्य स्वरूप आहे हे स्मरणात राहिलं पाहिजे एवढंच. काही जे आपण कुठेही पाहतो बोलतो तिथे सतत लक्षात ठेवतो हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. आपणही चैतन्य स्वरूपाचं रूप आहे आणि समोर जे दिसतं तेही चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. हा बोध तिथे सतत असला. हा एकच बोध आहे. एकच चैतन्य स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे आणि अनंत अंगे जाणत आहे. म्हणजे हे आकलन झालं पाहिजे प्रत्येकाला. हे आकलन होत नाही. पहिले आकलन होणं कळलं पाहिजे की आपण कोण आहोत तर चैतन्य स्वरूप. स्वतःला ते सांगत राहिलं पाहिजे. हे चैतन्य म्हणजे डोळे बंद करून साधना एकांतामध्ये केलीच पाहिजे. करावी नाही असं नाही. पण ती किती वेळ करणार? 1 तास, 1.5 तास, 2 तास, 16 तास तर करू शकत नाही. कारण प्रपंच आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पण ते करत असताना सतत स्मरण असलं पाहिजे हे जीवन सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे, अनंत स्वरूपाचं आहे.
आणि त्या अनंत स्वरूपाचा चेहरा म्हणजे सद्गुरू. त्या अनंत स्वरूपाला तर पाहता येणार नाही किती जरी विचार केला. म्हणून इथे सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंची भक्ती म्हणजे सद्गुरूंच्या प्रती ते चैतन्य स्वरूपाचं स्वरूपच त्या रूपाने प्रगट होते. चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे हे प्रथम लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण सद्गुरूंना नमस्कार करतो म्हणजे परत लक्षात ठेवतो हे अनंत चैतन्य स्वरूपाला नमस्कार करतो. हे अनंत चैतन्य स्वरूपाचं स्मरण आहे. तर म्हणून तुम्हाला वाढदिवस कसला साजरा केला तर त्या देहाच्या द्वारे ते प्रगट झालं, त्या देहाचा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी देह जन्माला आला. त्या स्मरणातून आपण सद्गुरू स्मरण करतो, पण ते परत कोणाचं आहे? अनंत चैतन्य स्वरूपाचं स्मरण आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे आपण आता हा अभ्यास वर्ग घेतो, प्रत्येक वेळेला शिबिर घेतो, ते कशासाठी घेतो? हेच स्मरण होण्यासाठी. समोर पाहाल ते चैतन्य स्वरूपच आहे, मी म्हणतो तेही चैतन्य स्वरूपच आहे. त्यामुळे तिथे समनत्वाने पाहणं हा जो भाग आहे ना तो आपल्या लक्षात येईल. तिथे समत्वाने पाहता आलं पाहिजे. आणि समत्वाने पाहताना जसं आपणच आपल्या देहाकडे पाहतो तसं पाहता आलं पाहिजे. पाहायचं कसं? आपला देह म्हटल्यानंतर संपूर्ण होलसम देह म्हणजे आपण हे कळतं आपल्याला. पण पाय म्हटले की पायाचं काम पायानेच केलं पाहिजे, पण पायाची काळजी आपणच घेतली पाहिजे. दोन्ही गोष्ट, काळजी पण घ्या आणि त्याचं ते सुदृढ सशक्त कसे राहतील ह्याचे विचार केले पाहिजे. लक्षात आहे. हाताचं काम आहे हात करणार, पण ते हात पण कोणाचे? आपलेच. चैतन्य स्वरूप म्हणजे आपलेच. पाय कोणाचे? आपलेच. डोळे कोणाचे? आपलेच. कान कोणाचे? आपलेच. प्रत्येक ठिकाणी विविध कार्य आहे. शरीराच्या ठिकाणी विविध किती आहे विविधता. डोळ्याने ऐकता येत नाही आणि कानाने पाहता येत नाही, पण त्यांचं कार्य त्यांनी केलं पाहिजे. मग डोळ्याच्या द्वारे कार्य म्हणजे डोळे जराशे डोळ्यामध्ये बिघाड झालं किती अडचणी येतात. जर ते मोतीबिंब आलं तर किती अडचणी, दिसत नाही वगैरे जे सगळं आपण म्हणत असतो त्याचा अर्थ काय लक्षात घ्यायचा की प्रत्येक डोळे कोणाचे? आपलेच. मग डोळ्याची काळजी आपण घेतो. जरासं काय डोळ्यात गेलं की किती धडपडतो, म्हणत नाही जाऊ दे एक डोळा असा झाला तर काय होतं का? असं नाही होत. तिथे लक्ष देतोच आपण. जरासे एक दात दुखला, दाढ दुखली का होतं? कारण ते सगळं आपलं असतं. हे आपले पण आहे ते जपता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. इथे हे जसं आपले पण असतं म्हणजे शरीराकडे पाहताना डोळा आपला, कान आपला, नाक आपलं, दात आपले, सगळं कुठेही जराशी पाठीमागे मच्छर चावली तरी ते उडवायला का धडपडतो? जर हात पोचत नसला तरी, कारण ते आपलं आहे. म्हणजे इथे जे सगळं आपले पण आहे शरीराच्या ठिकाणी, तसंच विश्वाच्या ठिकाणी आपले पण झालं तर तुम्ही पार झालं. ही जी अनुभूती यायला पाहिजे की अनुभूती देवाची यायची म्हणजे आचरण तसं झालं पाहिजे. लक्षात घ्या. नुसती देवाची मला अनुभूती आहे, ठीक आहे, आता तुम्ही सगळे जाणीव ती देव तुमची अनुभूती आहे, साक्षात्कार आहे तुम्हाला, पण आचरणात येत नसेल तर मग तो अर्धवट झाला. कळलं? कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनात. म्हणजे काय? इथे सर्वांचा सन्मान आपल्याकडनं झाला पाहिजे. कालच सांगितलं की खरा भाग्यवंत कोण? काल ऐकलं असेल तर लक्षात आलं पाहिजे. ज्याच्याकडे बोलणं मृदू असलं पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात. बोलणं समोर आपण नाही तर जरासं आपली सत्ता गाजवण्याच्या पद्धतीने बोलतो तसं नाही बोलत. थोडंसं मृदूच झालं पाहिजे. बोलणं मृदू पाहिजे. दुसरं काय पाहिजे? काय आठवतं कोणाला? काय सर्वांचं अंतर राखता आलं पाहिजे. अंतर दूर राहायचं नाही, त्याचं अंतःकरण ते जपलं पाहिजे. म्हणजे त्याला दुःख होणार नाही हे पाहता आलं पाहिजे. कळलं ना? म्हणजे पहिलं सांगितलं मृदू भाषेतून बोलताना सुद्धा समोरच्याचा पण मन दुखवता कामा नये, अंतःकरण दुखवता कामा नये, इथे सावध असलं पाहिजे. म्हणजे तशी आपल्या अंगामध्ये तो गुण आला पाहिजे. तिसरं काय सांगितलं? परोपकार वृत्ती असली पाहिजे की सतत आपल्याकडनं सहजपणे म्हणजे थोडंसं काही जे करता येईल त्या क्षणाक्षणाला काहीतरी आपण मदत करू शकतो, चांगलं मार्गदर्शन करू शकतो. की चांगले कोणाला हात देतं तर हात द्यावा लागतो, कोण धडपड असेल तर पकडावं लागतं, हे सगळं आपल्याकडनं होतं. त्यामुळे परोपकारी वृत्ती ही
तिसरं. चौथं, अरे बरोबर ऐकलंय त्यांनी बघा, निरपेक्ष वृत्ती असली, कोणाकडनं कसली अपेक्षा करायची, कोणी दिलं तर नको नाही म्हणायचं, पण हवंच असंही म्हणायचं. नाही दिलं तरी आनंद, दिला तरी आनंद. कोणी दिलं तर मुद्दामून घ्या ना, असं आम्हाला नको, आमच्याकडे काय कमी आहे का, केला कामात, कळला ना. दिलं तर घे, कृतज्ञता व्यक्त कर, तुझ्याकडे जरी असलं तरी ठेव आणि कृतज्ञता व्यक्त कर. समोरच्याला तो आनंद तुला देता येतो. कोणी तुला न मागता देतो तो मनापासून देत असतो, आणि तो जो देतो तो मोठाच असतो, म्हणून त्याच्याकडे कृतज्ञता असली पाहिजे आपली. आणि घ्या, तुम्हाला उपयोग होत नसेल तर आणखीन कोणतरी परत वाटा. असं नाही की घ्या म्हणजे तुमच्या घरी राहून तुम्हीच केलं पाहिजे, असं नाही. त्याचा चांगला उपयोग करा. कुठेतरी हे करू नका, कशाला पाहिजे, का पाहिजे, असं कसं करायला पाहिजे, असे बऱ्याच लोकांच्या भावना असतात. तिथे हे अडथळे आहेत, भाग्यवंत होण्याच्या मागचे अडथळे सांगतो. ते अडथळे आपणच निर्माण करतो. विचार असे ज्यावेळेला करतो, कोणी प्रेमाने देत असेल तर प्रेमानेच घ्या आणि कृतज्ञतेने त्याला थँक्स म्हणा किंवा आभार माना. चौथं झालं. पाचवं, पाचवं काय, कोण ऐकतं, कोण ऐकत नाही. मग पाचवं काय, चार चार झाले ना, बरोबर. पाचवं, जे जे कराल ते ते देवाच्या स्मरणातच झालं पाहिजे. तिथे सतत हे चैतन्य स्वरूपाचं कार्य म्हणून आपल्याकडनं होत आहे, हा भाग असला पाहिजे. सहावं, विनम्रता असली पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आणि सातवं म्हणजे हे खरं सातवं सांगितलं मी, पाचवं सांगितलं ते की जे जे कराल ते चैतन्य स्वरूपाचं कार्य, माझं म्हणून काहीच नाही, हा बोध आपल्याकडे सतत असला पाहिजे. आणि सातवं म्हणजे आत्मज्ञानाची अत्यंत जिव्हाळा असला पाहिजे. आत्मज्ञान म्हटलं की आपल्याला लगेच तिथे वळता आलंय, मग तिथे बाकीच्या गोष्टीचा विचार नाही आला. म्हणजे आत्मज्ञानाचं सतत चिंतन, जिव्हाळा म्हणजे काय, आत्मज्ञानाचं सतत चिंतन असलं पाहिजे की आत्मज्ञान म्हणजे हेच जे सांगितलं तेच आधी, की सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, ते सर्वत्र दिव्यत्व आहे. एक लक्षात ठेवायचं, सोनं ते सोनंच असतं, ते गटारात पडलं तरी ते आपण उचलून घेणार, नको म्हणून सोडून देणार का, नाही. अगदी हात बीत घालून नंतर हात धुपायचं तर नाही मिळत असेल तर. इतकं महत्वाचं. तसंच हे प्रत्येकाच्या ठिकाणी असलेलं चैतन्य हे दिव्य चैतन्यच आहे. तिथे काहीच त्याच्यामध्ये आपली दृष्टी त्याच्यात अशी गडूळ करता नाही. त्यांच्याकडनं वागणं, कर्म कदाचित एखाद्याचं वेगळं वेगळं असणार, ज्ञानाच्या अधिष्ठान प्रत्येकाचं वेगळं वेगळं असणार, पण आपली दृष्टी कशी असली पाहिजे, ते चैतन्यच आहे आणि त्याचं भलंच झालं पाहिजे. दोन गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. चैतन्य स्वरूपाचं आहे, त्याच्याबद्दल आदर आणि सन्मान असलाच पाहिजे, आणि त्याच्यातून मनात त्याचं भलं झालं पाहिजे. म्हणजे ह्या 7 गोष्टी ज्याच्याकडे आहे तो खरा भाग्यवान. आणि ह्या 7 गोष्टी ज्याच्याकडे भाग्यवान, त्याकडे ऐश्वर्य, समृद्धी, सद्बुद्धी, आनंद, सुख, शांती, समाधान सर्व काही प्राप्त होणार. कारण भाग्यवान म्हणजे काय, सुख शांती समाधान असेल तर भाग्यवान, असमाधान असेल तर भाग्यवान कसा. आणि म्हणून हे सर्व कुठे येईल, एकच आहे ते चैतन्य आपल्या, म्हणजे आहे ते चैतन्य, त्याचा सरळ अर्थ लक्षात, अनंत स्वरूप जे चैतन्य स्वरूप आहे ते जे आहे तेच या देहातून जाणताय, म्हणून तेच चैतन्य ते तत्वमसी. तत्वमसी म्हणतात ना, तत् म्हणजे काय, जे आहे हे सर्व दिसत नाहीये, ते मूळ स्वरूप आहे, ते दिसणार नाही, कधीच दिसणार नाही, कारण ते पंच ज्ञानेंद्रियांची तेवढी कॅपॅसिटीच नाही, कुवत नाही पाहण्याची. तर तिथे हे अनंत स्वरूप आहे, आणि ह्या अनंत स्वरूपच ह्या देहरूपाने प्रगट आहे आणि जाणीव रूपाने प्रगट, म्हणजे जाणते ते चैतन्य. आपण सतत ते स्मरण करायला सांगतो त्यासाठी. आणि म्हणून ते जाणते तिथे दिसतं काय, आपल्या स्वतःच्या ठिकाणी पाहताना म्हणतो मी. आता इतरांच्या ठिकाणी तसंच पाहायचंय, पण आधी स्वतःच्या ठिकाणी अनंत स्वरूप आहे, त्यात हे जाणणं, ते स्वरूपाचं जाणणं निर्माण झालंय ह्या देहातून, म्हणून हे जाणते ते चैतन्य. म्हणून ह्या जाणण्याच्या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे. हे शरीर सुद्धा चैतन्य म्हणून दिसते ते चैतन्य. म्हणून सर्व होलसम काय आहे, चैतन्य. सर्व चैतन्य, म्हणून सर्वांचं भलं होतं. म्हणजे इथे सर्वांचं भलं होतं म्हणा.
मग शरीराचं भलं झालं पाहिजे, पेशींचं भलं पाहिजे, सगळ्या अवयवांचं भलं झालं पाहिजे, प्राणशक्तीचं भलं झालं पाहिजे आणि जाणीवेचं भलं झालं पाहिजे. कारण इथे जितकं स्मरण होईल आणि त्या स्मरणातून मग सर्वांचं बघायला लागतं. एकदा हे झालं की मग आहे ते चैतन्य, सर्व रूप चैतन्य स्वरूपाचे. जाणतं म्हणजे तिथेही जाणणं चालू आहे. प्रत्येकाची अखंड जाणणं हे अखंड आहे, कधी थांबत नाही. झोपेत पण जाणत असतात, पण नेणीवेत असतं, एवढंच कळत. स्वप्नामध्ये मध्ये स्वप्न पाहतात ते पण जाणतो, कधी आठवतात कधी आठवत नाही. पण आपण म्हणतो काहीतरी पडलं होतं स्वप्न, पण आठवत नाही. तिथेही जाणणं चालू आहे. म्हणून सर्वत्र सर्व रूपारूपांच्या ठिकाणी पहिलं हे स्मरण असलं पाहिजे की सगळी रूप चैतन्याचीच आहेत. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ कोणच नाहीये. कर्माने श्रेष्ठत्व कनिष्ठत्व येतं, कर्मातून. लक्षात ठेवा, तिथे कुठचाही धर्मभेद पण नाही, जातीभेद पण नाही. आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. आणि ही जी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत तिथे जाणणं चाललं. म्हणजे जाणते ते चैतन्य हे आपल्याकडे कोण असले, ते शरीर दिसतं ते चैतन्य हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण चैतन्याला पाहता येत नाही, पण ते प्रगटीकरण कसं आहे, शरीराच्या रूपाने प्रगटीकरण आहे, जाणणेपणाने प्रगटीकरण आहे. आणि सुधारणा कुठे व्हायला पाहिजे, जाणणेपणाकडे. आपलं जाणणे पण जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत दिव्यत्वाची अनुभूती येणार नाही. एक पहिलं स्पष्ट लक्षात घ्या. आपण आता महाराज तर नेहमी सांगतात, तुम्ही किती देवाची पूजा काय करा, शहाणपण नसेल तुम्ही सुखी होणार नाही, असं म्हणतात ना. नेहमी त्यांचे छोटे छोटे राज्यामध्ये पण येतं की तुम्ही खूप देवाची पूजा करता करता पण तुमच्याकडे जर शहाणपण नसेल. शहाणपण काय, सत्कर्म करण्यात शहाणपण. म्हणजे सत्कर्म म्हणजे काय, सर्वांप्रती आपला जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे ते चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत, हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. तो नसतो म्हणून गोंधळतो. कशी परिस्थिती येऊ तुम्ही चैतन्य स्वरूपच आहात. कोणती अनुकूल असो प्रतिकूल असो, ते स्थिर कधी राहाल. आपल्याकडे आपण चैतन्य स्वरूपच आहोत हे जोपर्यंत मनामध्ये पक्क होणार नाही, हा दृढभाव पक्का होणार तोपर्यंत मनाला स्थिरता येणार नाही. मन वर खाली होतं, परिस्थिती अशा विचित्र आल्या, काही गोष्टी घडतात, नाही असं नाही. पण ते सगळ्याच्या ठिकाणी पण आपलं पाहणं कसं असलं पाहिजे, हे चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपापेक्षा अधिक श्रेष्ठ कोणतीच गोष्ट नाही. इतर गोष्टी ज्या घडतील आपल्या बाबतीत, समजा व्यवहारात प्रपंचात काही घडतील चांगल्या वाईट, त्या दुय्यम आहेत. तुम्ही पहिले चैतन्य स्वरूपाचा आहात आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या दृष्टीने जे आपल्याकडे पाहणं चिंतन करणं असेल तिथे भाग्य आहे. बाकीच्या गोष्टी आपोआप त्या बदलतील, पण हे बदलू शकत नाही, हे परमनंट आहे. बाकीच्या गोष्टी ऐश्वर सुखसोयी ह्या कमी जास्त प्रमाणात पुढे मागे देहाच्या मध्ये बदल होणं हे सगळं परिवर्तनशीलता आहे. पण हा जो दृढ भाव जर झाला की आपण चैतन्य स्वरूपच आहोत आणि हे चैतन्य स्वरूपच आहोत हे दृढ होण्यासाठी सद्गुरूंची भक्ती करायची असते. सद्गुरूंचं भक्ती म्हणजे नेमकं काय, सद्गुरू चैतन्य स्वरूप आहेत ह्या भावामध्ये जेव्हा आपण भक्ती करतो तर आपणही चैतन्य स्वरूप आहोत म्हणून आपण एकरूप आहोत. दोन्ही बाजूने लक्षात. भक्ती म्हणजे काही तिथे फुलं वाहिली पाहिजेत, हातपाय दाबले पाहिजेत, काही गरज नाही. फक्त ज्ञानातून जेव्हा आपण हे चिंतन करतो तेव्हा ती खरी भक्ती सुरू होते. आणि ह्या भावातून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपण समाधानी असतो, शांतता असते, आनंद चाकता येतो, प्रत्येक गोष्टीत ऍडजस्ट होता येतं. आपल्याला ऍडजस्ट होता येत नाही ना. जरा गरम व्हायला लागलं तर काय व्हाल, बापरे गरम होतं, बापरे गरम होतं, असं करत बसू ना. तुम्ही चैतन्य स्वरूपच आहात म्हटल्यानंतर जे आहे ते आपल्याकडे सहन करण्याची शक्ती येते. हे गुण कसे प्रकट होतात, एकाच भावामध्ये राहिलं की आपण चैतन्य स्वरूपात आहोत म्हटलं की ती सहनशीलता आपोआप येते. सहनशीलता आली की तडजोड आपोआप येते, आपोआप ऍडजस्ट होतो. सहनशीलता पाहिजे. आपण चैतन्य स्वरूप आहे, समोरही चैतन्य स्वरूप आहे म्हणून समोरच्याला कळत नसेल, वेडावाकडा वागत असेल तर सामंजस्य वृत्तीने पाहता आलं पाहिजे. जाऊन दे, लहान मुलाकडे कसं पाहतो आपण, राग येता कामा नाही, जाऊन दे त्याचं भलं होते.
म्हणजे नॉर्मल जीवनासाठी सांगतोय, नॉर्मल. पोलिसांच्या जीवनासाठी सांगणार. पोलीस असेल तर त्याला चैतन्य स्वरूपात तरी फटका मारला पाहिजे. कळलं? कबूल करायचं असेल, काय करायचं असेल ते करावं, कारण ते कर्तव्य धर्म झालं त्याचं. सैनिक, पोलीस किंवा ते सगळे सीबीआय वगैरे सगळ्यांना त्यांचं कर्तव्य धर्म जरा वेगळं पडतं, कारण त्यांना त्याच दृष्टीने बघावं लागतं. पण ते सगळं तेवढ्यापुरते, ते गेलं की परत डोक्यातला काय चैतन्य स्वरूप सर्वांचं भलं होते. मारताना 2 फटके मारा, पण मनातला मला थँक्यू, मला सॉरी म्हणाव आणि तिथे हे करा. आणि म्हणून ह्या सगळ्यातून आपण चैतन्य स्वरूप आहोत. आणि ह्या सगळ्या घटना घडायला लागल्या की तिथे सहिष्णुता येते, सामंजस्य वृत्ती येते, तडजोड वृत्ती येते, आणि सर्वात महत्वाची म्हणजे क्षमाशील वृत्ती येते. आपल्या व्यक्तिगत संबंधामधून आपण जेव्हा सगळ्यांची संबंध ठेवतो ना, तिथे मी हे सांगतोय, हे व्यक्तिगत संबंध, व्यक्तिगत असलेला कर्तव्य धर्म आहे की प्रत्येकाबद्दल आपल्याला तो काही बोलला असेल, कोणी काय केलं असेल, त्याच्यात जास्त अडकत बसायचं नाही. पण तेच अडकतो आपण. अनेक वर्षापूर्वी असं झालंय, तसं झालंय, हे पकडतो. काल काय जेवलंस आठवतं का? नाही आठवत. मग हे पण विसरायला पाहिजे ना. जसं कालचं जेवण जेवलं, आनंद झाला, आवडल्यानंतर आठवतं. कालच्या जीवनात अरे ते तिखट होतं खूप ना, लगेच सुरुवात कसं आवडलं नसेल तर. पण नॉर्मल जेवण आनंदाने जेवलं तर आपण एवढं काही लक्षात ठेवत नाही. पण तसंच हे जे जीवन आहे, हे जीवन सुद्धा अनेक अंगाने आपल्याला चांगले वाईट अनुभव येतच राहणार. पण ते सगळं चैतन्य स्वरूपाच्या भावामध्ये आपल्याला सहजपणे पाहता आले पाहिजे. कर्तव्य म्हणून जे करायचं असेल ते केलंच पाहिजे. त्याच्यात परत असं नाही, म्हणजे कृष्णाने नुसतं डोळे बंद करून तपस्या करायला सांगितली नाही. युद्धाच्या वेळी युद्ध पण कर, पण कसं कर? चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात कर. माम अनुस्मर युद्धच्या. पण एकसारखं युद्ध केलंच पाहिजे असं. व्यक्तिगत पातळी युद्ध नको, कुटुंबात युद्ध नको. आपल्या घरातली जे कुटुंब असेल ते त्यांना रोज नाही तर बोला माम अनुस्मर युद्धच्या करत म्हणा. असं होता कामा नाही. तिथे ही सहनशीलता वृत्ती, सामंजस्य वृत्ती, तडजोड वृत्ती, भलेपणाची वृत्ती, क्षमाशील वृत्ती, ह्या सगळ्या आपल्या ठिकाणी अंगी बांधल्या पाहिजेत. जितकं हे अंगी बांधता येईल तितकं आपल्याला आनंदाने राहता येईल. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात स्वार्थ आहे तिथे. आपल्याला जर आनंद राहायचा असेल त्या सगळ्या गुण आपल्याकडे असले पाहिजेत. तुम्ही ह्याच्या एकापेक्षा दुसरा गुण नसेल तरी तुम्ही असमाधानी व्हाल. बघा, जरा कोणी शिस्तीप्रमाणे नाही केलं, बघा कसं घाण करतात हो हे लोक. तिथे जराच सांगावंच, बाबा हे स्वच्छ कर, बाद झालं, पण त्याच्यासाठी एक सगळं टोकत बसू नका. अरे घाणेरडा आहेस तू, घाणेरडा आहेस तू, घाणेरडा आहेस असं जर तर काय होईल? सगळं असमाधान होईल प्रत्येकाला. म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा समाधानी वृत्तीने पाहता आलं पाहिजे. हे पहिलं लक्षात. म्हणजे समाधान, संतुष्टम सततम योगी, हा योग आहे. दिव्यत्वाची अनुभूती, त्याच्या त्या ठिकाणी सद्गुणांचा प्रभाव अधिक असला पाहिजे. नसेल तर तिथे दिव्यत्व आहे नाही काही सांगू शकत नाही. कारण चैतन्य अदृश्य आहे, तसं दिव्यत्व पण अदृश्य आहे. चैतन्य स्वरूप दिव्य स्वरूप आहे. मग दिव्य स्वरूप ते आहे तर दिसत का नाही? तसं दिसणार नाही. पण आपण जेव्हा सद्गुणांच्या अंगाने जेव्हा पाहायला लागतो, चैतन्य भावातून पाहायला लागतो, तेव्हा त्या जे अदृश्य असले चैतन्य रूपामध्ये दिसायला लागतं. संतांना दिसत होतं म्हणजे काय दिसत आहे? देव पाहिला म्हणजे काय? त्या प्रत्येक रूपामध्ये ते चैतन्य पाहत होते. तिथे चैतन्य पाहत असल्यामुळे तिथे ते नेहमी नम्रच राहिले. म्हणून सगळे संत बघा, कधी नम्रता असायची त्यांच्याकडे, किंवा सगळ्यांना समजावून सांगण्याची वृत्ती असायची. पटकन तलवार हातात घेत नव्हते त्या काळात. ते क्वचित एखादे जनार्दन स्वामी किल्लेदारच होते, म्हणजे त्यांचं ते कर्तव्य होतं म्हणून ते लढायला जायचे. पण सर्व संत जे होते ते हे सद्गुणाने भारलेले आणि भरलेले होते. लक्षात. आपल्याला आपण परमार्थ जो सिद्ध करतोय, आपल्याला हे सगळं आनंदाने राहायचंय, प्रत्येकाला ध्यास आहे आनंदाचा. कोणाला समाधान हवं आहे? पण आपणच आपल्या वागणुकीतून, आपल्या चिंतनातून, आपल्या विचारातून आपण असमाधानी राहतो. येईल ती परिस्थिती स्वीकारा.
आणि त्या परिस्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वीकारा म्हणजे गपचूप बसू नका, प्रयत्न करत राहावे. पण ते कसे? देवाच्या स्मरणात सगळं तुझं आहे किंवा सद्गुरूंचं आहे, हे स्मरण पुन्हा पुन्हा असलं पाहिजे. अनिष्ट परिस्थिती असेल तरीच ते सद्गुरूंचंच आहे, सद्गुरूंनीच पाहावं आणि आपण प्रयत्न करावे. सद्गुरू पाहावं म्हणजे गपचूप नाही बसावं, आपल्याकडनं प्रयत्न हे होतच राहिले पाहिजे, मग तिथे चमत्कार घडतात. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण नुसतं बसा आणि सद्गुरूंनी चमत्कार करावा, तिथे गोंधळ होतो. कर्म हे झालंच पाहिजे आपल्याकडनं, कर्माशिवाय परिणाम होणार नाही. कर्म हे सत्कर्म झालं पाहिजे, तर तसंच चांगले परिणाम मिळणार. हे शास्त्र पहिले समजून घ्या. नियम परमेश्वरी भक्ती किंवा सद्गुरू भक्ती ही एकरूप असली पाहिजे, एकमेकाशी सांगड असली पाहिजे. कर्तव्य धर्मामध्ये सुद्धा ह्या भक्तीतून कर्तव्य धर्म झालं पाहिजे. हे सगळं जीवन आहे हे चैतन्य स्वरूपाचं आहे किंवा सद्गुरू स्वरूपाचं आहे, हाच भाव आपल्याला अखंड असला पाहिजे. इथे हा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे देवपूजा केली, मोठमोठे उत्सव केले म्हणजे झालं, हा परमार्थ नाहीये. खरं सांगतो तो प्रपंच आहे. तेवढ्या पुरती जरा बरं वाटतं, टाळ्या बिळ्या पिटल्या, सगळं झालं, बरं वाटलं असं वाटतं लोकांना, पण तो खरा नाही. हे स्मरण सतत राहणं हा परमार्थ आहे. अनुसंधानातून जीवन जगणं हा परमार्थ आहे. तो होत नाही तोपर्यंत आपण अभ्यास करतच राहिला पाहिजे. ते जमलं पाहिजे. ते जमत नाही म्हणून कठीण आहे. आपलं मन वर खाली का होतं? कारण हे स्मरण ढळलं की वर खाली होतं. तुम्ही स्मरणात राहिलात तर ते तुम्ही स्थिर राहाल, असू दे बाहेर काही होऊ दे, पण तुम्ही स्थिर राहाल. म्हणून तो एकदा पूर्वी सांगितलेली गोष्ट आहे की जपानमध्ये असं ध्यान धारण्याचा प्रकार सांगत होते आणि त्यावेळेस धरणीकंप आला. आता हे धरणीकंप आल्यामुळे काय झालं, सगळे भराभर पळाले, का हालायला लागले, बसलेले सगळे. आज तुम्ही जसे बसले, समजा धरणीकंप इथे आलं, काय व्हाल? गपचूप बसाल? धावा पाहिलं, कोण पळायतो असा होईल ना. तसं झालं. सगळे बाहेर गेल्यानंतर सगळ्यांना म्हटलं तो प्रवचनकार कुठे गेला? म्हणजे सगळं स्थिर झालं. धरणीकंप बरोबर मग परत आत्मा तो तिथेच बसलेला. अरे तुम्ही का नाही पळाले? मी आतमध्ये पळालो, मी बाहेर पळाले. स्मरण. आता धरणीकंप झाला आणि कोसळलं तर पळाले असे तरी पडलेच असते ना. पण त्याची मनस्थिती आणि श्रोत्यांची मनस्थिती मधला जो फरक आहे की त्याला स्मरण काय होतं, आहे ते चैतन्य स्वरूपात आहे, तिथे तो स्थिर झाला, शांत झाला. समोरच्यानं काय झालं, अरे संकट आलं की आपण पळापळ करतो की नाही, तशी वृत्ती आहे आपली, पटकन आपण पळतो. पण इथे हा जो बोध आहे हे लक्षात ठेवा की ते स्थिर मन असलं पाहिजे. जितकं स्थिर मनाने तुम्ही प्रत्येक गोष्ट कराल तिथे ती योग्य पद्धतीने करता येते. शहाणपण कुठे येतं? स्थिर मनाच्या ठिकाणी शहाणपण आहे. किती आपण ऐकलं, सदरून किती वेळा सांगितलंय, जे सुख दुःख तुम्ही इतरांना देता ते न चुकता बुमराह होऊन तुमच्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगणं हे शहाणपण आहे. माहिती आहे की नाही सगळ्यांना? खूप वेळा सांगितलंय, वाचलंय, पाठ केलंय सगळं. पण इतरांना सुख दुःख द्यायला कमी करतो का आपण? बोलण्यातून, वागण्यातून काहीतरी टोचतोच आपण कोणातरी, आणि ते टोचल्याशिवाय बरं वाटत नाही परत. हे मोठं आहे का अंतर्मनाचा हा स्वभाव आहे, त्याला ते संस्कार आहेत. त्याप्रमाणे हे तुझं चुकलंय, त्याच्यापुढे असं करायचं नाही, हे सांगितल्याशिवाय बरं वाटत नाही आपल्याला. पण इथे आपल्याला ह्या क्षमाशील वृत्ती आणि ह्या पद्धतीने, म्हणून छोटं कुटुंब असेल किंवा जे कुटुंब आहे की आपल्या जवळचं जग, थोडक्यात इथे हे सगळे गुण दिसले पाहिजे आपल्याकडे. जितकं लांब लांब गुण आहे तिथे त्यांचं भलं व्हा, कारण त्यांचा प्रत्यक्ष संबंध आपला येत नाहीये. आपल्याला पुतीनशी काही संबंध येत नाही, पण आपण भारतीयांचं रेशन त्याचं भलं होते, बस झालं. त्याचं तो आपल्याला मदत करतो, अधिक भलं. ट्रम्प आहे, आपला काय संबंध आहे? येतंय टॅक्सेशन वाढतंय बिडतंय, पण व्यक्तिगत पातळीवर आपल्याला काय फरक पडतोय? काही फरक पडत नाही, त्याचं भलं होते. कसाही वागो, आहे चैतन्य स्वरूपच ना. मग तो पाकिस्तानचा कोण आहे? शरीफ, नाव शरीफ आहे, त्याचं चैतन्य स्वरूप आहे. वागतो त्याचं कर्म त्याच्याकडे. म्हणजे ह्या लेवलला आपल्याला काय होतं, आहे असं आहे तसं एवढं बोलतो, पण अगदी मनातून राग येत नाही. जवळच्या जगामधला मात्र आपल्याला मनातून राग येतो, मनातून द्वेष येतो, मनातून त्याला असं शिकवलं पाहिजे, तसं शिकवलं पाहिजे. हे सगळं होतं ते जवळच्या जगाशी संबंधित आहे.
कुटुंब आपलं आता बघा कसं आहे, आपण आणि आपलं शरीर म्हणजे केंद्र. त्याच्यावरती आपल्या अगदी जवळचे जे आई वडील भाऊ बहीण काका मामा पती पत्नी हे जवळ, त्याच्या मुलं सगळी तिथे जास्त असतं बघा. भांडण तटे कुठे असतं, आरडाओरडा कुठे असतो, भांडण असलं तरी सकाळी पण जरा हे तू नाही केलं, ते तू नाही केलं, ते तू नाही केलं असं चालतं की नाही. तिथे सगळं पहिला वाद असतो. तिथे शांत स्थिर व्हायला लागला तर त्या पुढचं जग कोणतं, जरा लांबचे नातेवाईक सगळे असतात. आता हे नातेवाईकांशी पण तुमचे तसे संबंध असले की सगळ्यांना, म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांच्याशी संबंध ठेवलाय ते त्यांना तुम्ही हवे असे जर वाटत असाल तर तुम्ही चांगले वागताय सगळ्यांना. म्हणजे एकाला थोड्याना हवे आणि थोड्या नको असं नाही म्हणायचं. जिथे जिथे तुमचा संबंध आहे, म्हणजे पहिलं जग, दुसरं जग, तिसरं जग, म्हणजे आणखीन आपण कामावर जातो, मित्रमंडळी आहेत, संस्था आहेत, अनेक गोष्टी करतो, 3 जग. या 3 जगाशी जास्त लक्ष ठेवा. त्याच्या पुढची जगाशी तुमचा डायरेक्ट संबंध नाही. डायरेक्ट संबंध नाही म्हणजे तिथे त्यांच्याशी कसं बोलावं, काय वागावं हे सांगा. आपल्या मनामध्ये फक्त विचार कसे असावेत एवढंच लक्षात आलं. म्हणजे 3 जगाच्या पलीकडे सर्वांचं भलं व्हावं म्हटलं की झालं. कळलं ना. कोण कसाही वागला तरी अरे हा असा वागला तसा वागला, मग कधी राग येतो आपल्याला, पण त्यांचं भलं होते. त्या पद्धतीने त्या लेवलला प्रत्येकाचं कार्य त्यांनी ते करावं हा बोध आहे. पण ही जवळची 3 जगं आहेत, तिथे हे सगळं कसं वागायचं हे मी सांगतोय की तिथे हे चैतन्य स्वरूपातून वागणं. सगळं जीवन आपलं चैतन्य स्वरूपाचं आहे. प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपच आहे. तो कसा दिसतो, असा दिसतो, आहे असा आहे तसा आहे, ह्या गोष्टी नंतरच्या. पहिला बोध असला पाहिजे, आहे ते चैतन्य स्वरूप आहे, जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे, दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे, सर्व चैतन्य स्वरूपामुळे सर्वांचं अधिकाधिक भलं होत आणि सर्वत्र शांती सुख समाधान बरत आहे. हा जो बोध आपल्याला जर कळला पाहिजे, हे का करायचं हे कळलं पाहिजे. लोक राम राम म्हणतात, का राम म्हणायचं कळत नाही. हे सगळं कळलं की राम म्हटलं तर बरोबर होईल. नाम कधी घेतलं हे कळलं. राम कोण आहे तो राम आहे. राम कोण जाणतो तो राम आहे. समोर दिसतो तो राम आहे, मग तो राम कळतो. म्हणजे राम हे म्हणत असताना सुद्धा 3 लेवलला राम म्हणता येतं. अनुभवायचं असेल तर राम नाम अनुभवायचं कसं, राम बोला सगळं राम खर्जामध्ये, याला खर्जा म्हणतात ना. अतिशय तुमच्या घशातून तुम्हाला तो नाद येतो. राम बोलून बघा सगळ्यांनी, राम 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 राम. आता लक्षात घ्या कुठून नाद येतोय तो, कुठून आला, नाभीतून. हा नाभीच्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला खर्जातून म्हणता, म्हणजे इथे हे स्फुरण आहे. वाणीचं स्फुरण कुठून येतं, इथे नाही, नाभीच्या ठिकाणी. नाभीला खूप महत्व आहे. जीवन नाभीतून सुरू झालं ना. तर इथे जे आहे नाभी, म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला मणिपूर चक्र म्हणतात, म्हणजे सूर्यचक्र म्हणतात त्याला. दुसऱ्या भाषेत सूर्यचक्र आहे. स्फुरण आहे ते. म्हणजे नाभीच्या वरच्या म्हटलं की वाणी जिथून सुरू होते तिथे ही खरी इथून सुरू होतं. म्हणजे इथे परावाणी म्हणतात त्याला. परावाणी मूळ ती स्पष्ट म्हणजे त्या शब्दोच्चार नसतो तसा, पण ते स्फुरण असतं. आणि हे स्फुरण हृदयाच्या ठिकाणी अनाहत केंद्र आहे तिथपर्यंत येतं. ते अनाहत केंद्र येतं तेव्हा तिथे ती पश्चंती असते वाणी. म्हणजे तिथेही आपण बोलत नाही, आपण म्हणतो ना मनातल्या मनात बोललो, म्हणजे पश्चंती असते. त्याच्या पुढे ती वाणी कंठाकडे येते. तर कंठाकडे येते तेव्हा ती ध्वनी होते. इथे स्फुरण असतं, इथे ध्वनी असते. त्या ध्वनीतून कंठाकडे आलं की ती ध्वनी असते. ध्वनी तिथे नाद असतो. नाद म्हणजे हळूवार मध्यमामध्ये बोलतो ना. आता म्हणजे राम म्हटला ना, तर आता दुसऱ्या भाषेत बघा, मग राम म्हटला, आता राम हळूवार म्हणा, राम राम. आता कुठे स्पंदन होतात बघा, राम बोला म्हणजे कळेल, अनुभव घ्या, नाही तर काय नसतं. राम कुठे आली स्पंदन, हृदयाच्या इथे, म्हणजे अनाथ नादाकडे.
आणि तिसरं जेव्हा कंठाकडे येतो तो नाद होतो, म्हणजे ते शब्दोच्चार येतो, तिथपर्यंत शब्द नसतो, हे सगळे ध्वनी आहेत, सगळे ध्वनी. आणि ते नाद येतो, नाद येतो म्हणजे एक शब्द अस्पष्ट असतो आणि वैखरीत बोलतो तो स्पष्ट नाद असतो. म्हणजे राम राम म्हटलं तर कुठे येतो, इथे सगळं. आता मोठ्याने म्हणा राम म्हणा बघा सगळ्यांनी, राम 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 राम. आता स्पंदन कुठे आली, वरपर्यंत पोचतं, सहस्र डोक्यात भरतं की नाही, मोठमोठे जोरावर बळ आपली ते सगळी स्पंदन डोक्यात येतात, म्हणजे सहस्रार चक्र. म्हणून मोठ्याने तार स्वरात बोलतो ना आपण, त्याला तार तार स्वर म्हणतात. तारामध्ये, एक वरच्या तारामध्ये म्हणतो, तारामध्ये म्हणतो म्हणजे तर डोक्यात भिंत ते, म्हणून रागाने माणूस ओरडतो मग त्याचं डोकं दुखतं, डोक्यात जातं. मग प्रेम डोक्याने, प्रेमाने मोठ्याने राम म्हणा, डोक्यात प्रेम जाईल ना आपल्याला. म्हणून म्हणतो माणूस आरडाओरडा कधी करतो, राग आला की, राग आला की ते सगळं डोक्यातच भरतं आणि त्या अनिष्टच गोष्टी जातात. मेंदूकडे सगळी केंद्र आहे ती, शेवटी इथे संस्कार जिथे होतात म्हणतात ते मेंदूच्या ठिकाणी केंद्र आहेत, तिथे त्या केंद्र तशी कार्यरत होतात. म्हणून राम नाम घेताना सुद्धा ह्या 3 लेवलला तुम्हाला कळलं पाहिजे, कुठे रामाचं हे आधी जाणीवीच्या ठिकाणी स्पंदनं कशी निर्माण होतात ती कळली पाहिजे. नुसतं राम राम, नुसतं राम 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 म्हणून नाही चालत, ते चैतन्य आहे. आणि हे चैतन्य कसं स्फुरतं, म्हणजे हे सगळ्या इथे जर तुम्ही पाहायला लागला, नुसतं स्वतःच्या ठिकाणी बसता राम राम म्हणताना हे स्फुरण तुम्हाला कळायला लागेल. स्मॉल अगदी मध्यमेमध्ये बोला की राम राम म्हटलं की इथे स्फुरण कळतं, मग थोडंसं कंठामध्ये कळतं. मग मोठ्याने आणखीन बोललं तर हे सगळं शरीरालाच व्याप्त करा. म्हणजे म्हणून राग आला की काही काही लोकांचं शरीर थरथरतो रागाने, होतं ना ते खरं. म्हणजे तिथे स्पंदनं निर्माण होतात सगळे, ती वाईट स्पंदन होतात, पण चांगली स्पंदन व्हायला पाहिजे ना. प्रेमाने थरथरलं तर बरं होतं, प्रेमाने पण थरथरतो आपण, स्पंदन इतकी भरतात की ते अख्खं शरीर दुमदुमतं म्हणतो आपण. तर हे दिव्यत्वाच्या स्मरणात झालं पाहिजे. लक्षात ठेवा, हे जे आहे हे सगळं चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे. आपल्या ठिकाणी ही जाणीव आहे, ही जाणीव म्हणजे इतकी अमौलिक आहे, अलौकिक आहे, इतकी दिव्य आहे, तिला फक्त आपल्याला वळण देता आलं पाहिजे. जे देहभावामुळे आपण संकुचित आहोत तो भाव आपल्याला बाजूला काढायचा. हे सगळं स्मरण द्यायचं म्हणजे काय, आपण अमुक आहोत अमुक आहोत अमुक आहोत, हा भाव आपल्याकडे दिलेला आहे, त्या भावातूनच आपण हे सगळं करत असतो. तिथेच हे जाणीव आहे, जाणीव आहे कळलं की तिथे त्या लेवलला आपण तो, ही जाणीव म्हटल्यानंतर पुढे ते जाणीव म्हणजे काय, ते अनंत चैतन्य स्वरूपच आहे. इथे परमार्थाचं, ह्या 3 भावामध्ये परमार्थ आहे, बाकी कुठेच परमार्थ. तिथं पूजा अर्चा वगैरे जी सगळे ती बाह्यांगाने मनाला स्थिर करण्यासाठी, वाईट काहीच नाही आहे, ठीक आहे. पण खरं रहस्य कुठे आहे परमार्थाचं? परमार्थाचं रहस्य ह्या जाणीवेमध्ये सतत ती जाणीव कशी कार्यरत होते आहे हे व्यवस्थित पाहता आलं आपल्याला, तर आपल्याकडे सतत स्मरण राहायला लागेल की हे आहे ते जाणीवेचं कार्य, म्हणजे ते चैतन्य स्वरूपाचं कार्य. म्हणून आज जी बलिप्रतिपदा आहे, तर बलिप्रतिपदाची गोष्ट माहिती आहे ना सगळ्यांना, बळीराजाची गोष्ट. बळीराजा पुण्यवानच होता, राक्षस कुळातला होता वगैरे जे म्हणतात, तो काय कुळ वगैरे म्हणायचं म्हणून. आणि तिथे शुक्राचार्य त्याचे गुरु, सिद्ध पुरुष होते, तसे स्वरूप सिद्ध नव्हते पण सिद्धी होती त्यांना बरोबर. आता हे असं का बोलतो ते नंतर सांगतो. त्यांनी यज्ञ हे केला होता इंद्रपद मिळवण्यासाठी, सगळ्यांवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी यज्ञ केला होता. शुक्राचार्य त्याचे हे होते, पुरोहित होते आणि ते यज्ञासाठी बसले होते. तो यज्ञ पूर्ण होऊ नये अशी भावना कोणाची झाली? कोणाची झाली? इंद्राची. मग तुम्ही आणि इंद्र, आपण इंद्र याच्यामध्ये काय फरक नाही, कळलं? माझी खुर्ची मिळता कामा नाही कोणाला, आज फरक झाला ना, लक्षात आलं? आपण म्हणतो इंद्र हा देव आहे, इंद्र देव वगैरे नाही, मग त्याला त्यावेळेला मानलं असेल ते असेल, त्याकडे एवढे सिद्धी वगैरे असेल त्या. म्हणून त्याने विष्णूला बाबा याला सांभाळ, काय करतो बघ, माझं इंद्रपद जाते. म्हणून विष्णू वामन अवतार घेऊन गेले. म्हणून महाराजांचं आपलं नाव काय?
वामन, वामन नाव ठेवलं त्यासाठी ठेवलं. आता वामन तिथे गेल्यानंतर बटूक एवढसा छोटासा ब्राह्मण मुलगा म्हणतो ना, त्याला बटू म्हणतात. बटू असं टक्कल केलं शेंडी आणि असं बुटका माणूस असा केला, म्हणजे एवढसा दिसत होता, देहाच्या पैकी एवढसा होता तो विष्णू. आणि तो म्हणाला मी ब्राह्मण असल्यामुळे त्याला दान देणं हा एक असतो की ब्राह्मणाला दान देणं ही पद्धत होती त्या काळामध्ये. अतिशय ब्राह्मण म्हणजे अतिशय शुद्ध मनाचा, हे लक्षात आहे. जातीने ब्राह्मण वगैरे नाही म्हणत, नाही शुद्ध मनात. तर शुक्राचार्यांना तर अंदाज आला की हा बाबा हा सर्वसाधारण माणूस दिसत नाही, हा असा वेगळा काहीतरी वेगळं असेल. आणि त्याला माहिती आहे आपला हा बळीराजा दानशूर आहे, लगेच दान द्यायला तयार आहे. त्यामुळे थांब थांब थांब, एवढं का दान देऊ नको, थांब सांगतोय मी त्याला. तो का हा दानशूर होता बळी, त्याला कोण मागायला लगे पहिलं द्यायला तयार होता. तो हा काय हवंय म्हणे त्याला, जे ब्राह्मण म्हणून म्हटलं की या ब्राह्मण पुरुष तुला काय हवंय. तर त्याने सांगितलं मला 3 पावलं जागा हवीत. पाऊल कडूस एवढंच होतं, तर लहानसा होता. तर बघितलं रे 3 पावलं मी इथले इथेच असेल ना, त्याला वाटलं. तो शुक्राचार्य म्हणाले दान देऊ नको, बाज थांब. हा ऐकत नाही म्हटल्यावर शुक्राचार्य त्या ते दान देताना पूर्वीची पद्धत होती, पाणी द्यायचं असतं, अर्धे वापरतो ना, म्हणजे झारीतून पाणी येतं ना, त्या झारीच्या आतमध्ये जाऊन शुक्राचार्य बसले. गोष्टी चांगल्या बहुत लक्षात समजून द्या की माणसाला वाटतं ह्याला मिळू नये असं जे वाटतं ना, तर तसं ते शुक्राचार्याला माहिती होतं हा फसणार इथे, कारण तो त्याचा गुरु होता. पण सिद्धी नव्हती त्याला, स्वरूप सिद्धी नव्हती. बाकीच्या सिद्धी सगळ्या होत्या, स्वरूप सिद्धी असेल तर गेला ना चला झारीमध्ये. म्हणजे झारीमध्ये नको म्हणून त्या वामनाने सांगलं ते काडी कधी अडकला, टाक काडी आतमध्ये, बिचारचा डोळा गेला. म्हणून शुक्राचार्य एक डोळा गेला होता असं म्हणतात ना, झारीतला शुक्राचार्य म्हणून कोण मदत करायचं तर मध्ये जायचं नाही, झारीतला शुक्राचार्य वाच. समजा नवरा मदत करतो, बायकोने म्हणा अरे कशाला देताय, झारीतली शुक्राचार्य. त्या बायको मदत करते, नवऱ्याला म्हणायचं नाही कशाला देते देऊ दे बाबा, तिथे शुक्राचार्य होऊ नका. म्हणून जिथे दान असेल तिथे अडथळा करायचा नाही, ज्याला मनावून द्यायचं देऊ द्या, नेहमी लक्षात ठेवा. नाही तर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो कशाला दिलं पाहिजे, काय केलं आपल्यासाठी त्यांनी. तुम्ही शुक्राचार्य झाला म्हणजे कुठेतरी तुमच्या डोळ्याला त्रास होणार, कळलं ना, डोळ्याला म्हणजे जाणीवेला त्रास होणार. तर त्याने तसं केल्यामुळे तो बिचारा डोळा लागल्यावर परत शुक्राचार्य बाहेर आला आणि दान केलं. 3 पावलं मी तुला दिली. आता पहिलं पाऊल ठेवायला अख्खं पृथ्वीलाच व्यापून टाकलं हो पावलांनी. त्या सगळीकडे अख्खं मोठं पाऊल, एवढंसं वाटलेलं पाऊल एवढं सगळं व्यापून गेलं. तर म्हणे तो आता कुठे ठेवू पाऊल, दुसरं पाऊल कुठे जातो म्हणून आकाशात ठेवू. ते दुसरं पाऊल आकाशाने व्यापून गेलं, आता कुठे तिसरं पाऊल ठेवू, आता माझं डोकंच राहिलं याच्यात ठेव. म्हणून बळीराजा ते थांबला, नम्र झाला आणि त्याने त्याच्यावर पाय ठेवला. म्हणून त्याला पाताळातलं राज्य असं म्हणतात, ती गोष्ट खरी नाही. जो बळी होता तो देव झाला. लक्षात घ्या, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. की जो बळी राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता त्याला सगळं साम्राज्य प्राप्त झालं, सर्वव्यापी झाला तो, कारण तिथे तो बळीच राहिला नाही. म्हणून तुका म्हणे बळी जीव दिदला पायातळी. म्हणजे हा जीव आपल्याला पायातळी द्यायचा असतो. कोणाच्या, ह्या अनंत चैतन्य स्वरूपाशी जी एकरूपता आहे त्याच्याशी आपल्याला एकरूप होऊन राहता आलं. ते जसं आहे तसं आपण आहोत, आपण तो फरक नाही. म्हणून आपल्या नशिबात वामन आलाय, त्यांनाही 3 पावलं आपल्याला देता आली पाहिजेत, पण देत नाहीत. कळलं, आपण लक्षात घेत नाही. आम्ही आपले नमस्कार करतो, हार घालतो, पूजा करतो, सगळं अगरबत्ती लावतो, पण हे 3 पावलं तर दे. पहिलं पाऊल काय, मीपणा देता आला पाहिजे. हे नाव गाव जात धर्म अमुक शिक्षण हे सगळं काय आहे बाबा, सर्व तुझं आहे, हे पहिलं पाऊल. दुसरं पाऊल काय, मी अमुक आहे, हा देवभाव आहे आपल्याकडे, देव म्हणजे मी, हे देव पण तुझाच रे बाबा. हे दुसरं पाऊल. तिसरं पाऊल काय, ही जाणीव आहे म्हणतो, ही जाणीव पण तुझीच. उरला काय, वामनच उरला, दुसरं काय उरलं. लक्षात आलं. म्हणून तिथे आनंद असतो बघा. हे जेव्हा आपण देतो तिथे आपण उरतो, पण उरतो कशा रूपाने, आनंदमय वृत्तीने उरतो. ते चैतन्य आनंदमय वृत्तीने स्फुरायला लागतं.
आणि म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी सतत सहज आनंद असतो. त्याचा अर्थच तो असतो की ह्या तिन्ही पावलं सद्गुरूंना देऊन मोकळे झालेले असतात. म्हणून इथे दान द्या म्हणतात. ते दान दिलं की पुण्य म्हणतात. ते हे दान पहिलं, हेच दान द्या. बाकीचे पैशापेक्षा दान वेगळं. जे माझं माझं मला वाटतं ते सर्व चैतन्य स्वरूपात. दान द्यायचं म्हणजे द्यायचं पण नाही काही, खरं सांगा. भाव जे माझं आहे, ते मी आहे, माझं आहे, माझं नाव गाव काय सर्व ते आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे. हे शरीर आहे, शरीर म्हणजे मी जे मला वाटतं तेही चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि शेवटी जाणीव म्हणून मी आहे ते पण चैतन्य स्वरूपाचंच आहे. मग आहे काय? केवळ चैतन्य स्वरूपच आहे. ही दृष्टी आपल्याकडे प्रगट झाली पाहिजे. ही दृष्टी प्रगट होणं म्हणजे खरा आनंदमय जीवन जगण्यासाठी हे पाहिजे. तो शिवाय खरा आनंदाने जीवन जगता येणार नाही. चैतन्य स्वरूपात आहेत ह्या स्मरणात सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. कोणतीही गोष्ट, कोणती म्हणजे काय होईल, तिथे मन स्थिर राहतं आणि तिथे सारासार विचार आपण करायला लागतो. जोपर्यंत मन स्थिर राहत नाही सारासार विचार करत नाही. लक्षात. आणि सारासार विचार होण्यासाठी मन स्थिर राहावं लागतं. मन स्थिर होण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. सद्गुरूंना शरण जायचं म्हणजे ही तिन्ही पावलं तिथे ठेवायला लागतात. हे सद्गुरूंचं, हे पहिलं पाऊल, हे सद्गुरूंचं, दुसरं पाऊल, हे सद्गुरूंचं. तिथे माझं म्हणता येणार नाही. जे आहे ते, म्हणून म्हटलं ना, आपला आहे काय, जन्माला आलं कळलं, कसं आलो नाही माहिती. शरीर वाढलं कळलं, कसं वाढलं कळलं, कळत नाही. एवढ्या वर्षाचं झालं एवढं म्हणतो फक्त, वाढदिवस साजरा करतो. पण तो दरवेळेला क्षणाक्षणाला हे सगळ्या शरीरामध्ये बदल होत आहेत. 5 वर्षाचं मूल, 15 वर्षाचं मूल, इथे हार्मोन चेंज होतात, सगळं चेंज होतं. असं जे म्हणतात कोण करतं? सगळे चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे. म्हणून नियमाने होतं म्हणतं. म्हणजे काय नियम तरी कोणाचे? चैतन्य स्वरूपाचे. शरीरामध्ये बदल होतच जातोय. तो बदल होतोय म्हणजे तिथे नित्य नूतन म्हणून पहा. सुरकुत्या आला म्हणून घाबरायचं कारण नाही, नवीन आहे. सुरकुत्या येऊ शकतात. तर हा सगळा जो बोध आहे तो लक्षात ठेवा की आपल्याला जर ही दिवाळी क्षणोक्षणी साजरी करायची असेल तर हा बोध आपल्या लक्षात आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे आणि जाणतं ते चैतन्य. इथे स्थिर राहा. इथे जितकं स्थिर राहाल त्याच्याशिवाय दुसरी पूजा नाही. उपास तपास व्रत वैकल्य हे सगळं इथेच लक्षात ठेवायचं. हेच सगळं आहे. बाकीच्या गोष्टी जमत नाही त्याने उपास तपास करावा. हे ज्याला समजत नाही त्याने तीर्थरथाला जावं, उपास तपास करावं, हार तुरे घालावेत, काय करायचं करा. दरवाजाला तोरण घालावं, हरकत नाही. बरं वाटतं घातलं तर, बरं वाटतं तरी घालायला काही हरकत नाही. फुलं व्हायला हरकत नाही. करू नये असं नाही, सगळं करावं. पण स्मरण कसलं असलं पाहिजे? आहे ते चैतन्य स्वरूपच. हे आहे ते चैतन्य स्वरूप हाच मंत्र झाला पाहिजे सतत. कुठे पहा आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जिथे पाहाल तिथे, जी परिस्थिती असेल तिथे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. आणि मग स्थिर मनाने पाहता सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल घडायला लागतील. सगळ्या घडतील. जिथे अस्थिर होतो तिथे मात्र प्रतिकूल अधिक वाढते, प्रतिकूलता. पण जिथे स्थिर राहून आपण प्रयत्न करायला लागतो चैतन्य स्वरूपाच्या, कारण हे सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे. हे भावातच, म्हणजे आपण म्हणून कोणच नाही. शरीर कोण? चैतन्य स्वरूप. जाणीव कोण? चैतन्य स्वरूप. आहे कोण? चैतन्य स्वरूप. लक्षात घ्या. हे स्मरण, हे म्हणजे देवाच्या स्मरण का, म्हणजे मी वेगळा आणि देव वेगळा, तो करतोय आणि मी बसतोय असं वाटतं. तिथे देव वेगळाच नाहीये कुठे. हे चैतन्य स्वरूपात तेच कार्य करतं आणि इथेच ती जाणीवेला वेळ लागला म्हणतं, भ्रम झाला म्हणून मी करतो म्हणतो. अच्छा, फरक आहे. तिथे दोन कोणच नाही, एकच तत्व आहे. अनंत स्वरूप तत्व ते ह्या देहातून प्रगट आहे. आणि ते देहातून ते प्रगट आहे. ह्या अंगाने सतत पाहत राहा, म्हणजे हा शुद्ध परमार्थ आहे. तिथे कन्फ्युजन काहीच नाही. तो वेडा वाकडा वागतो, काय करायचं? चैतन्य स्वरूप आहे, तुझ्याही संबंध नाही ना, भलं होतं म्हणून चुप बस. संबंध आला तर मग तुला योग्य काय विचार करायला करता येतं. अगदी घरातला माणूस भांडतोय, काय करायला पाहिजे? त्याला काय हवं ते समजून घे पहिलं. जे तुझ्या हक्काचं आहे त्याच्या हक्काचं, त्या नियमाप्रमाणे हक्क त्याला देऊन मोकळे व्हा, संपलं. पण तुझं ते पण माझंच आणि माझं पण माझंच, ही आपल्याला वृत्ती असते ना, तिथे अधिक वाद असतो. जे माझं आहे ते तुला द्यायला जर माझी मनाची तयारी असेल तर तू समाधानी राहतोस. पण ती मनाची तयारी नसेल तेव्हा असमाधानी राहतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून हे सतत लक्षात ठेवा, आहे ते चैतन्य
स्वरूप आहे. प्रत्येकाकडे पाहताना आनंदाने पाहता आलं पाहिजे, आपलेपणाने पाहता. जसं आपल्या शरीराकडे बघतोस ना तू आपलेपणाने, न बोलता आपलेपणा असतो ते. शरीराकडे बघा, कुठे पोटात दुखलं कळत नाही कुठे दुखतं, तरी पोटात दुखलं तरी ते लगेच त्याचं बरं कसं व्हायला पाहिजे पण धावतो ना. तसं प्रत्येकाच्या ठिकाणी हे सगळीकडे सुखशांती समाधान असलं पाहिजे, परोपकारी वृत्ती असली पाहिजे, मृदू भाषेतून बोलता आलं पाहिजे, सर्वांच्या साठी आपण आवडते झाले पाहिजे. आता आपण म्हणजे कोण? परत चैतन्य स्वरूप. म्हणून हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा खरी दिवाळीची पहाट, आणि हे पहाट आपल्या सर्वांच्या जीवनात क्षणोक्षणी उगवो आणि हा आनंद सर्वांना क्षणोक्षणी अनुभवता यावो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.